शांततेचं नोबेल मिळालं नाही म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता ग्रीनलँडवर कब्जा करण्याचं ठरवलंय। नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोरे यांना पत्र लिहून ट्रम्प यांनी नोबेल न मिळाल्याची तक्रार केली आहे। आता यापुढे अमेरिकेच्या हिताचा विचार करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। तर नोबेल पुरस्कार देश देत नाही तर समिती देते असं प्रत्युत्तर नॉर्वेच्या पंतप्रधानांनी दिलंय। पाहूयात। नोबेल न मिळाल्यानं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा संताप। 8 युद्ध थांबवूनही नोबेल का नाही, ट्रम्प यांचा नॉर्वेला सवाल। आता ग्रीनलँडवर कब्जा करण्याची अमेरिकेची तयारी। शांततेचं नोबेल मिळालं नसल्यानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतापले। या संतापात ग्रीनलँडवर कब्जा करण्याची मोहीमच ट्रम्प यांनी हाती घेतली आहे। यापूर्वी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोरे यांना पत्र लिहून ट्रम्प यांनी नोबेल न मिळाल्याची तक्रार केली आहे। 8 युद्ध थांबवूनही त्यांना नोबेलने सन्मानित करण्यात आलं नाही। आता केवळ शांततेबद्दल विचार करणार नाही। शांतता आवश्यक आहे, पण आता ते अमेरिकेच्या हितासाठी काय योग्य आहे याचा विचार करणार। जोपर्यंत ग्रीनलँडवर आमचं पूर्ण नियंत्रण येत नाही तोपर्यंत जग सुरक्षित नाही। ट्रम्प यांनी पत्रात हेही स्पष्ट केलंय की डेन्मार्क हे रशिया किंवा चीन पासून ग्रीनलँडचं संरक्षण करू शकत नाही। यातून डेन्मार्कच्या ग्रीनलँडवरील मालकीवरच ट्रम्प यांनी सवाल उपस्थित केले। युरोप आणि उत्तर अमेरिकेतील देशांची लष्करी युती म्हणजेच नोटानं या प्रकरणात पुढे येऊन अमेरिकेला ग्रीनलँड मिळवून देण्यासाठी मदत करावी असं आवाहनही ट्रम्प यांनी केलंय। दुसरीकडे युरोपातील 8 देशांनी ट्रम्प यांच्या ग्रीनलँड मोहिमेला विरोध दर्शवलाय। युरोपमधील या 8 देशांवर अमेरिकेनं 10% टॅरिफ लावलंय। 1 फेब्रुवारीपासून हा नवा टॅरिफ आकारला जाईल। ग्रीनलँडबाबत अमेरिकेशी कोणताही करार झाला नाही तर 1 जूनपासून हे शुल्क वाढवून 25 ते 200% केलं जाईल असा इशाराही दिला गेलाय। युरोपातील डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, नेदरलँड्स आणि फिनलँड या देशांवर टॅरिफ लादण्यात आलाय। दुसरीकडे नॉर्वेच्या पंतप्रधानांनी ट्रम्प यांना पत्र लिहून नोबेल पुरस्काराशी देशाच्या सरकारचा संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय। नोबेल पुरस्कार हा समिती देते, नॉर्वे सरकार देत नाही। ट्रम्प यांनी याबाबत पत्र लिहून तक्रार केली आहे। जोनास गाहर स्टोर, पंतप्रधान नॉर्वे। अमेरिकेने जर ग्रीनलँडवरती हल्ला केला तर यामुळे युरोपातील राष्ट्र आणि नाटो संघटनेशी संघर्ष होण्याची शक्यता आहे। ग्रीनलँड जे आहे ते भूराजकीय दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, त्याचबरोबर राजकीय दृष्ट्या अमेरिकेसाठी अत्यंत महत्वाचं आहे। पण ऑलरेडी अमेरिकेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या त्या ठिकाणी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे। याच्या सोबतीलाच अमेरिकेचं थूल एअरबेस हे ऑलरेडी तिथे आहे, ज्याच्या माध्यमातून स्पेस सर्व्हिलन्स असेल किंवा रेडार स्टेशन हे त्या ठिकाणी आहे। मग हे सगळं असताना ग्रीनलँडवर अशा प्रकारे जे आहे ताबा मिळवण्याचा हा सगळा जो अमेरिकेचा प्रकार आहे, यावरून जे आहे फक्त आणि फक्त डोनाल्ड ट्रम्प यांचं जे आहे प्रेशरायझिंग टॅक्टिक त्या ठिकाणी दिसतं। ग्रीनलँडसाठी डोनाल्ड ट्रम्प इतक्या आग्रही का आहेत हेही जाणून घेऊया। उत्तर अमेरिका आणि युरोपच्या मध्ये म्हणजेच अटलांटिक महासागराच्या मध्यभागी ग्रीनलँड मिड अटलांटिक प्रदेशात एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे। ग्रीनलँड युरोप आणि रशिया दरम्यान लष्करी आणि क्षेपणास्त्र निरीक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी अमेरिकेचा थुले एअरबेस आहे। रशिया आणि चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक आहे। ग्रीनलँडमध्ये दुर्मिळ खनिज, तेल आणि वायूंचे साठे आहेत। भविष्यामध्ये आर्थिक आणि तांत्रिक महत्त्व आहे। जागतिक तापमान वाढीमुळे आर्क्टिकमधील बर्फ वितळतोय, ज्यामुळे नवीन सागरी मार्ग खुले होत। ग्रीनलँडचं नियंत्रण अमेरिकेला या मार्गांवर वर्चस्व मिळवण्यासाठी आवश्यक आहे। अमेरिका ग्रीनलँडला आपल्या राष्ट्रीय सुरक्षेची फ्रंटलाईन मानतो। तिथे प्रभाव वाढवून तो भविष्यातील संभाव्य धोके आधीच रोखू इच्छितो। ट्रम्प यांच्या ग्रीनलँड मोहिमेमुळे युरोपीय राष्ट्र विरुद्ध अमेरिका असा नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। यात रशिया आणि चीननं जर युरोपीय राष्ट्रांची मदत केली तर जगात मोठा संघर्ष येत्या काळात उद्भवण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।